सध्या जगभरातील एक मोठा आणि संवेदनशील घडामोडी म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संभाव्य सैन्य हल्ले केले आहेत आणि त्यानंतर इराणकडून प्रत्युत्तरही सुरू आहे. या युद्धामुळे भारतावर काय परिणाम होतील ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. या युद्धामुळे सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर झाला आहे. मध्य पूर्वेतील स्ट्राइट ऑफ हॉर्मुझ हा समुद्री मार्ग जगातील सुमारे 20% तेल वाहतो आणि सध्याच्या संघर्षामुळे या मार्गावर तणाव निर्माण झाला आहे. जेव्हा अशा मुख्य ऊर्जा मार्गावर तणाव वाढतो तेव्हा तेलाच्या किमती झपाट्याने वाढतात. सनदी अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे की जर हा तणाव वाढला तर तेलाचे दर $90 ते $100 प्रति बॅरल किंवा त्याहूनही जास्त होऊ शकतात. भारत हा जगातील एक मोठा तेल आयात करणारा देश आहे. आपल्या तेलाच्या गरजांपैकी जवळपास 85 ते 90% तेल आपण परदेशातून आयात करतो आणि त्यातील मोठा भाग या मार्गातूनच मिळतो. म्हणून तेलाच्या किमती वाढल्यास भारताला जलद परिणाम जाणवून येईल. महाग झालेला कच्चा तेल भारताला आयात करायला मोठा खर्च करावा लागेल, ज्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि इतर ऊर्जा उत्पादने महाग होतील. याचा थेट परिणाम इन्फ्लेशन वाढण्यात दिसून येईल. महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांचे जीवन महाग होऊ शकते. पेट्रोल डिझेलची वाढ इंडियामध्ये फक्त वाहतूक खर्चच नाही वाढवणार, तर खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतीवरही ताण देईल. तसेच व्यवसायांचा खर्च वाढल्यामुळे उद्योग क्षेत्रातील वाढीस ताण येऊ शकतो. युद्धामुळे आर्थिक बाजारावरही परिणाम झाला आहे. भारताच्या शेअर बाजारात दर कमी होण्याची स्थिती दिसून येत आहे, कारण गुंतवणूकदार धोक्याचे वातावरण दिसताच पैसा सुरक्षित पर्यायांकडे वळवतात किंवा बाजारातून काही वेळा पाचवाटूक काढतात. चलन बाजारातही भारतीय रुपया काही प्रमाणात कमजोरीचा अनुभव घेत आहे. या संघर्षाचा परिणाम व्यापार आणि जागतिक पुरवठा साखळीवरही होत आहे. तणावामुळे जहाजांचे मार्ग बदलले जाऊ शकतात, खर्च वाढू शकतो आणि मालवाहतुकीत उशीर होऊ शकतो. सतत असलेले राजकीय अस्थिरता दरम्यान विमा खर्च आणि जहाज वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा निर्यात आयात खर्चही वाढू शकतो. पण या गंभीर परिणामांनाही काही सकारात्मक वाट आहे. अशा काळात भारताला विविध ऊर्जा स्रोतांकडे वळण्याची संधी मिळू शकते, जसे की नवीनीकरणीय ऊर्जा, सौर, पवन. तसेच जागतिक पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका अधिक दृढ करणे हे भविष्याच्या दृष्टीने भारताला फायदेशीर ठरू शकते. एकूण घेतले तर सध्याचा युद्धाचा परिणाम भारतावर स्पष्टपणे आर्थिक आणि ऊर्जा संबंधित रूपाने दिसतो. तेलाच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढणे, बाजारात अस्थिरता, निर्यात आयात खर्च वाढणे आणि व्यापारातील अडथळे हे सर्व भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणू शकतात. त्यामुळे युद्धाकडे तळातील बाजू नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्था आणि भारताच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या प्रभावाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. सध्याचा अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध केवळ मध्य पूर्वेचा प्रश्न नाही, तर एक जागतिक आर्थिक व ऊर्जा पुरवठा समस्या बनला आहे. भारतासाठी याचे फलित थेट तेलाच्या किमती, भावनगरातील महागाई, चलनाचे बदल आणि व्यापारात वाढता खर्च यामध्ये दिसेल. त्यामुळे नागरिकांनी व सरकारने दोघांनीही या परिस्थितीचा विचार करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. धन्यवाद.